आणि आता बातमी आहे वाल्मिक कराडची। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टात सुनावणी झाली, पण यावेळी आरोपी नंबर 1 असलेल्या कराडनं मकोकामधून मुक्ती करण्यासाठी मागणी केली आहे। त्यावर आता कराडला मकोका लागतो की नाही याची चौकशी होऊनच युक्तिवाद होणार आहे। पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या मोक्कावरूनच आता चौकशी होणार आहे। कराडनं आपल्याला मकोकातून मुक्त करा असा अर्ज बीडच्या न्यायालयात केला आणि त्यावरून कराडला मकोका लागतो की नाही याची चौकशी होऊन 17 तारखेला युक्तिवाद होणार आहे असं सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी म्हटलंय। मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता, प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल। त्या दरम्यान 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल। पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणातूनच सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप आहे। आधी हत्येशी संबंधित खंडणीचाच गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल होता, पण हत्येच्या प्रकरणातच मकोका लागल्यामुळे कराड हत्येच्या प्रकरणात आला। मात्र मकोकातून मुक्त करा असा अर्ज वाल्मिक कराडनं केला। जर मकोकातून कराडला काढलं तर मग फक्त खंडणीच्याच गुन्ह्यात तो असेल, पण कराडला मकोका लागतो की नाही याची चौकशी होऊन युक्तिवाद होणार आहे। बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडच्या टोळीवर सरपंच संतोष देशमुखांची अतिनिर्घृण हत्येचा आरोप आहे। त्याचे व्हिडिओ आणि फोटो तपास यंत्रणांच्या हाती लागलेत आणि मुख्य मास्टरमाइंड कराड असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय। मला जेवढं माहिती आहे किंवा मी जेवढा त्याच्यामध्ये होतो त्यावर मी एक म्हणेल की SIT CID आणि विशेष जे पथकं नेमलेले होते महाराष्ट्र शासनाने, ज्या यंत्रणा होत्या, त्यांनी सगळे निकष समोर ठेवून तपास करताना सगळे निकष लावूनच मकोका हे जे आहे ते सगळ्या आरोपींवर लावलेलं आहे। त्यामुळे ते कदाचित तसं म्हणले असतील। त्यांना तर बिलकुल म्हणजे आता पदोपदी आपल्याला या केसकडे अतिशय बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे आणि ते मी नक्कीच करेन। आधी मला धनंजय देशमुखांची अनेक गोष्टींवर बोलायचं आहे, तर त्यांना मी निरोप देखील पाठवलाय की आपण एकदा भेटून त्याच्यावर पूर्णपणे चर्चा आणि अनेक गोष्टी ज्या मला मांडायच्या आहेत ते मी त्यांच्याकडे देणार आहे। खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यामुळे खंडणी आणि हत्या हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत असा पोलिसांचाही निष्कर्ष आहे। आता ज्या टोळीचा म्होरक्याच वाल्मिक कराड आहे त्याच्यावर मकोकावरून काय होतं हे 17 तारखेला सुनावणीत ठरेल। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।